नमस्कार नमस्कार. मित्र हो. आत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आत्ता इलेक्शन चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे इलेक्शन चालू आहेत आणि याच्यामध्ये आत्ता महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक आलेले आहेत आणि प्रभाग रचना असल्यामुळे अनेक लोक कन्फ्यूज आहेत. मतदान जे करणारे मतदार आहेत ते कन्फ्यूज आहेत की नेमकं मतदान कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं, प्रभागामध्ये मतदान करण्याची पद्धत कशी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जे मतदान करण्यासाठी मशीन कशा असतात, त्यावरती चिन्ह कसे असतात आणि त्याचे अ ब क ड जे काही पाठ केलेले असतात ते सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी समजणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा मतदान केलेलं आपलं खरंच मतदान केलेलं आपल्याला ज्याला मतदान केलंय त्याला लागू झालंय की नाही झालंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत आज SSIचे संचालक राजकीय रणनीतिकार माननीय महेशजी सर यांचं आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. सर, आम्हाला सांगा की या ठिकाणी मतदान कशा पद्धतीने मतदारांनी केलं पाहिजे आणि त्या मशनीची पूर्णपणे ओळख आपल्याला या ठिकाणी तुम्ही करून द्या. आता मतदार बंधू जागा हो, या देशाचा धागा हो, ही जी म्हण आहे सर, नक्कीच. प्रत्येक ठिकाणी आपण ऐकायला भेटते की मतदार बंधू जागा हो आणि या देशाचा धागा हो. तर मतदार बंधू जागा हो, आता खरोखर मतदार बंधूला जागा होण्याची गरज आलेली आहे. कारण ह्यावेळी जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी कसं असायचं की आपण गेलो, एक मतदान, आपला जो आवडता उमेदवार आहे त्याच्याकडे जाऊन आपण एक बटन दाबलं आणि त्यानंतर एक बीप आवाज आला म्हणजे मतदान झालं, असं पहिल्या वेळी होतं. म्हणजे आता आता जी पद्धत आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. आणि मला मतदार बंधूंना, म्हणजे आपला हा व्हिडिओ जो आहे, मला असं वाटतं हा पूर्ण महाराष्ट्राच्या मतदार बंधूंसाठी आहे आणि भगिनींसाठी आहे. कारण की मी आज ते स्पष्ट करणार आहे की मतदान मध्ये जेव्हा मतदान करण्यासाठी आपण जेव्हा जाल त्याच्यामध्ये गोंधळ उडू नये म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही बनत आहे. तर तुमच्या समोर आता ही जी मशीन दिसत आहे, तर ही मशीन तुमच्या समोर जी मशीन आहे ना, त्या समोर तुमच्या दिसत आहे की ह्याच्यामध्ये आता ह्यावेळी अ ब क ड असे हे राहणार आहेत, भाग राहणार आहेत. आणि त्या अ ब क ड मध्ये म्हणजेच काय, अ म्हणजे हा पूर्णपणे पांढरा कलर राहणार आहे म्हणजे व्हाईट कलर, आणि ब म्हणजे हा पूर्णपणे पिंक कलर म्हणजे गुलाबी कलर. आणि त्यानंतर तिसरा जो हे राहणार आहे क, ह्या क मध्ये पिवळा कलर राहणार आहे आणि ड मध्ये निळा कलर राहणार आहे. तर हे कलर कशासाठी आहे आणि अ ब क कसं राहणार आहे, तर अ मध्ये तुम्हाला जो उमेदवार आवडणार आहे, अ मध्ये जो उमेदवार असेल, तर तुम्ही ज्यावेळी मधला उमेदवार तुम्ही आवडला तर त्यावेळी तुम्हाला जे बटन, त्याच्या समोरचं बटन दाबून प्रेस करायचं आहे. ब मधला आवडला तर ब मध्ये जो आवडेल त्याच्या समोर बटन दाबून एकदा प्रेस करायचंय. आणि त्यानंतर क मधला जो आवडला आहे, तर क मध्ये पण तुम्हाला जो उमेदवार आवडेल त्याच्या समोर तुम्ही एक बटन दाबायचं आहे. आणि नंतर ड मधला जो उमेदवार तुम्हाला आवडेल तर त्यामध्ये समोर तुम्हाला बटन दाबून त्याला, आणि शेवटी जो तुम्हाला आवाज येणार आहे तो पूर्णपणे बीप आवाज होईल. हा पूर्ण आवाज झाल्यानंतरच तुम्हाला असं कळेल की तुमचं मतदान पूर्ण झालेलं आहे. आता ह्या प्रकारे पूर्ण सर मतदान असं होणार आहे. वा, म्हणजे की मतदारांना एक फार महत्वाची गोष्ट होते की सुरुवातीला अ मध्ये बटन दाबलं तरी पण त्याचा आवाज येणार नाहीये, ब च दाबलं तरी पण आवाज येणार नाही आणि क च दाबलं तरी पण आवाज येणार नाहीये आणि त्यानंतर ड च दाबलं त्यानंतर एक लाल लाईट लागेल आणि तो आवाज पूर्णपणे टिव सगळा आवाज त्या म्हणजे तो पद्धतीने बीप पूर्ण वाजल्यानंतरच तुम्ही बाहेर पडायचंय. नसता तुम्ही एक बटन दाबले तरी तुम्हाला बीप होणार नाही, पूर्ण मोठा बीप. ब दाबला आणि तरी पण होणार नाही. म्हणजे एक मतदान केले किंवा दोन तुम्ही दोघांना मतदान केले, तिघांना मतदान केले, जेव्हा चौथा बटन तुम्ही दाबाल, म्हणजे 4 उमेदवाराला तुम्ही जेव्हा मतदान करणार आहात तेव्हाच तो बीप वाजल आणि तेच मतदान ग्राह्य पकडलं जाईल. वा, म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की मला अ मधला उमेदवार आवडत नाहीये, मग मी त्याला मतदान करायला नको. परंतु या चारही पण बटनापैकी चारही पण अ ब क ड पैकी प्रत्येक रकान्यामधलं आपण बटन दाबलं पाहिजे. हालाकी तो व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तर नॉटा पण तुम्ही दाबू शकता, परंतु तुम्हाला चार या मशीन मधले 4 बटन पूर्णपणे दाबले पाहिजेत. हो, म्हणजेच आता काय झालं सर की प्रत्येक कलर मध्ये एक उमेदवार, म्हणजे पांढरा कलर असेल जो अ साठी आहे त्याच्यामधला पण तुम्हाला एक उमेदवार सिलेक्ट करायचा आहे. नंतर ब म्हणजे गुलाबी कलरचा आहे, त्याच्यामध्ये पण एकच उमेदवार सिलेक्ट करायचा आहे. आणि नंतर क जो आहे तो पिवळा कलर आहे, त्या पिवळ्या कलर मध्ये पण तुम्हाला एक उमेदवार तुमच्या आवडीचा सिलेक्ट करायचा आहे. आणि नंतर राहील मग ड,
आणि ड मध्ये तुमच्या ज्या निळ्या कलर मध्ये पण तुम्हाला एकच उमेदवार सिलेक्ट करायचा आहे. जेव्हा तुम्ही 4 उमेदवार सिलेक्ट कराल त्यानंतरच तो बीप वाजणार आहे आणि तो बीप कसा वाजणार आहे, तो ह्या प्रकारचा वाजणार आहे. तेव्हाच त्यांनी समजायचं, जो मतदार आपला मतदार बंधू भगिनी जो जाणार आहे तेव्हाच समजायचं की आपलं मतदान पूर्ण झालेलं आहे. वा, धन्यवाद सर. आपण अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर लोकशाहीमध्ये आता महानगरपालिकेचे इलेक्शन पण फार महत्त्वाचं असतं आणि मी सगळ्या मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो, लोकशाही मजबूत करण्यासाठी, वाचवण्यासाठी जे मतदारांचा उत्सव आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आपली लोकशाही आज घडीला मजबूत करण्यासाठी तिला आज आपल्या मतदानाची गरज आहे. आपण त्या मतदान सशक्त करण्यासाठी आणि तिकडे जाऊन तुम्ही तुमचा हक्क बजावण्यासाठी नक्कीच तुम्ही या माध्यमातून पूर्णपणे जनजागृती करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. कारण ही माहिती वयस्कर लोक आहेत, त्यांना तर काही माहिती नाहीये. त्याच्यामुळे त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत द्या, त्यांना ऐकवा आणि समजून सांगा सगळ्यांना. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे लोकशाही पूर्णपणे मजबूत करण्याची, वाचवण्याची. तर आपल्या सगळ्यांना लोकशाहीच्या या उत्सवाच्या आमच्या वतीनं, SSIच्या वतीनं आणि शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक अशा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.